लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व संरक्षणाचे धडे रुजवावेत. शिक्षण मंत्री दादाजी भुसे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबर त्यांच्यामध्ये संस्कार, देशभक्ती, स्वसंरक्षणाची भावना आणि सामाजिक बांधिलकी रुजवणे आवश्यक आहे. शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात यावेत. याबरोबर स्वच्छ आणि शुद्ध पाणी, स्वच्छतागृह, सुसज्ज इमारत असावी असेही निर्देश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. जिल्ह्यातील शिक्षण विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी मंत्री श्री भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला दृकश्राव्य माध्यमाद्वारे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्यता मंत्री नरहरी झिरवळ व प्रत्यक्ष आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, आमदार नितीन पवार, मालेगावच्या महापौर नसरीन शेख, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, मालेगाव महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव, उपमहापौर विलास शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, प्राथमिक शिक्षण अधिकारी साईलता सांबलेटी यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मंत्री श्री भुसे म्हणाले की आनंद क्रीडा प्रबोधिनी स्कूल येथे आयोजित अटल क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने झालेल्या कार्यक्रमात शालेय शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याबरोबरच त्यांच्यात चांगले संस्कार रुजवणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी शाळा स्तरावर आवश्यक प्रशिक्षण व उपक्रम राबवावेत. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी देशभक्तीपर गीते, गाण्यावर कवायत आदी उपक्रम घेण्यात यावेत. जिल्ह्यातील शाळांच्या शैक्षणिक कामगिरीचे मूल्यमापन करून जिल्हा मूल्यांकनाच्या आधारे प्रथम क्रमांक येण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. प्रत्येक केंद्रात आदर्श शाळा करण्यात याव्यात. शिक्षणाधिकारी त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनीही शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी निपुण महाराष्ट्र अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवण्यात यावेत. विद्यार्थ्यांना राजीव गांधी अपघात विमा योजना, सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना आदी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात देण्यात यावा. तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण गणवेश पुरवण्यात यावेत. विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे गणवेश पुरवले जाणार नाहीत याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. पुढे ते म्हणाले की एक पेड माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत स्वातंत्र्य दिनी प्रत्येक विद्यार्थ्याने वृक्ष लागवड करावी. वृक्ष लागवड केल्यानंतर त्याचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी नशामुक्त भारत अभियान प्रभावीपणे राबवण्यात यावे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात यावे. प्रत्येक शाळेत स्नेहसंमेलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात यावे असेही यावेळी त्यांनी सांगितले. शाळा परिसरात शालेय साहित्याव्यतिरिक्त इतर साहित्याची विक्री होणार नाही याची शाळा प्रशासनाने जबाबदारी घ्यावी. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत शाळेतील शैक्षणिक वातावरण सुरक्षित, शिस्तबद्ध आणि गुणवत्तापूर्ण राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. दरम्यान केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीचा विषय मार्गी लावण्यात आला असून संबंधित जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. शैक्षणिक व्यवस्थेतील विविध स्तरावर जबाबदारी निश्चित करून त्यानुसार कामकाज अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील शाळांमध्ये आवश्यक शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, विभागाच्या विविध विषयांची सद्यस्थिती, संबंधित कामकाजातील प्रगती तसेच प्रलंबित बाबींचा आढावा घेण्यात आला.
तसेच विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित विविध बाबींचाही आढावा घेण्यात आला. शासनाच्या निर्देशानुसार शिक्षण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. तसेच शिक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित विषयांचा विभागनीय आढावा घेऊन आवश्यक त्या बाबींवर तातडीने कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिकता असून त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे असे बैठकीत निर्देशित करण्यात आले. यावेळी अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहायता मंत्री नरहरी झिरवळ, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामन खोसकर, आमदार नितीन पवार आदी लोकप्रतिनिधींनी शाळेसाठी आवश्यक वर्गखोल्या, शाळेसाठी आवश्यक जागा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटी बस, विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमता विकसित होण्यासाठी क्रीडांगण, स्वच्छतागृह, शाळेसाठी कंपाऊंड आदी विविध आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मंत्री श्री भुसे यांच्याकडे केली. बैठकीदरम्यान मांडण्यात आलेल्या विषयावर आवश्यक कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या. शिक्षण विभागाशी निगडीत विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आवश्यक त्या कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, विभागीय कामकाजातील समन्वय आणि प्रलंबित विषयांचा वेळेत निपटारा करण्याच्या दृष्टीने बैठकीत आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात आली. शासनाच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाशी संबंधित कामकाज अधिक गतिमान व परिणामकारक करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करण्यावर भर देण्यात यावा. यावेळी जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी 15 ऑगस्ट रोजी एक पेड माँ के नाम, हर घर तिरंगा, नशामुक्त भारत अभियान आदी अभियाने राबवण्यात येणार असल्याने सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रम, योजना व सोयी सुविधांची आदी सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे मंत्री श्री भुसे यांना दिली. यावेळी बैठकीस उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाशी निगडीत विषयांची सविस्तर माहिती व विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आदी माहिती सादरीकरणाद्वारे मंत्री श्री भुसे यांना दिली. तसेच जिल्ह्यातील विविध शाळांत राबवलेले विविध उपक्रमावर आधारित चित्रफित यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आले. त्र्यंबकेश्वर येथील हिवाळी शाळेतील शिक्षक केशव गावित यांच्याशी श्री मंत्री भुसे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत ते विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.